Welcome all. Just wait till that rest of the students will join. Don't on your cameras, off your mic so that your background, whatever discussion at your home will not be listened by the others. Those who are joined right now, it's my request to send your full name through the chat so that I can save that presently. जे लोक जॉईन झालेत आता त्यांनी सगळ्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं नाव फुल नाव चॅट मध्ये टाका चॅट बॉक्स मध्ये सो दॅट आय कॅन सेव्ह द प्रेझेंटी. जे आता जॉईन झालेत त्यांनी प्रॉपर नाव नसेल तर मी सरळ नाव म्हणजे रूम मधून बाहेर काढणार ठेवणार नाही अजिबात. त्यामुळे टिस्कॉट आणि बिस्कॉट सगळं बंद करा. ते गॅलेक्सी M3s कोण आहे रे? ऑन युअर माइक. गॅलेक्सी M3s कोण आहे? गॅलेक्सी M30s कोण आहे? ऑन युअर माइक अँड स्पीक, अदरवाइज आय विल रिमूव्ह यू फ्रॉम दिस मीटिंग. गॅलेक्सी गॅलेक्सी M3 GM कोण आहे? GM
Send the names to me, full names through chat. I will wait till more 2 minutes or 3 minutes. Then I am going to start my session. 2 मिनिटं मी थांबणार आहे, परत माझं सेशन चालू करणार आहे. तत्पूर्वी जे लोक जॉईन आहेत त्यांनी आपापलं फुल नेम मला चॅट बॉक्स थ्रू टाका, सो दॅट आय कॅन सेव्ह दॅट प्रेझेंटिंग. जी लोक वेगळ्या नावाने जॉईन झालेले आहेत, GM30 किंवा काय जे असं झालं असेल, तर त्यांनी आपलं नाव रिनेम करा. आपल्या नावाच्या समोर तुम्हाला तिथं रिनेम ऑप्शन दिसेल क्लिक केल्यानंतर. सो यू कॅन रिनेम फ्रॉम हिअर इटसेल्फ. नो नीड टू लीव द मीटिंग. पार्टिसिपेंट ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला तुमचं नाव जे दिसतंय जे चुकीचं असेल त्या नावाच्या समोर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिनेम ऑप्शन येतं. रिनेमला क्लिक करून तुम्ही तुमचं नाव बदलू शकता. जे लोक आता जॉईन झालेत त्यांना इन्स्ट्रक्शन आहे की तुम्हा लोकांसाठी तुम्ही तुमचं नाव पूर्ण टाइप करून मला पाठवा, सो दॅट आय कॅन सेव्ह दॅट प्रेझेंटिंग. ठीक आहे. Without wasting time, I want to start my session. So first of all, I will clear. I'm going to share the screen. Now, no need to on the cameras. Okay. So better way. If you on that camera, definitely connected issue will be there. So just see that I'm going to start share my screen. Okay, just a minute. हाँ. So I think so. कोणतरी mic on करा एक जण. Usasri, just on your mic and tell me up to which this one I had completed my. I think CSS I have finished types of CSS. Yes or no? Usasri? Yes, sir. Yes, sir. Till that CSS I completed, na? The last point Yes, was sir. that class ID. Then I had gone through the concept of, I think, universal selector, group selector. The last was the group selector, I think so. Yes, sir. Yes, na? Okay. Yes, sir. Now the next point is positioning in CSS. Okay. Now all of you do one thing. Actually, I intimated to you that next means today only I am going to conduct the exam. So in place of today, I will conduct that exam tomorrow. If you all are ready that you want to give the exam today only, I can send the link within 2 minutes. Okay. काय करायचं मला सांगा, बोला जरा. पाठवू का लिंक लगेच फॉर्मची त्या? मी सांगितलं तुम्हाला CSS पर्यंत जो कन्सेप्ट आहे. आवाज येतो ना तुला? एक सेकंड. हा, CSS पर्यंत जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अभ्यास करायचा आहे. काय करायचं बोला. 2 मिनिटं मी शेअर स्क्रीन स्टॉप करतोय. हा, बोला सगळ्यांनी. जस्ट रेज द हँड दोज हू वॉन्ट टू raise the hand, those who want to interested to give the exam right now. ज्या लोकांना आत्ताच एक्झाम द्यायची आहे ते रेज हँड करू शकतात जर अभ्यास झाला असेल तर. ओके. स्नेहल वट्रे says yes, I want to give the exam. Only she is there. Rest of the students are not raising their hands. That means you are not studied. Okay, no issue. One more, I can say that day I will assign to you. Tomorrow I will provide you a link of form. उद्या माझ्या बरोबर, मी उद्या काही झूम मीटिंग घेणार नाही. उद्या मी बरोबर माझ्या टाइमला, म्हणजे माझं टायमिंग आहे 10:50. सो 10:50 ला बरोबर मी एक फॉर्मची लिंक पाठवेन. त्या फॉर्मच्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या फॉर्मच्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, तर बेसिकली एक फॉर्म दिसेल. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला सगळं तुमचे डिटेल्स आहेत, प्लस जे काही आपण ठरलं होतं त्याप्रमाणे 30 मार्क्सचा पेपर मी डिझाईन केलेला आहे.
If you want right now, I can send right now, but only one girl has said that I want to give the exam today only. So because of that, I am postponing my, and tomorrow I don't want any excuse part. Okay, so better way, tomorrow just prepare yourself. Don't ओके, उद्या घ्या. हो हो, वैष्णवी पाटील, I got that your message. Okay, no issue. Who is this? Gaikwad, check the connectivity so that, or check the mic. तुला आवाज येत नाही असं तू लिहिलेस. ओके फाईन. तर बेसिकली मी तुम्हाला सगळ्यांना असं म्हणेन की उद्या ऍट एनी कॉस्ट मी एक्झाम घेणार आहे, आणि तुम्हाला ऍट एनी कॉस्ट उद्या प्रिपेअर राहायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले 9 पेजेस, फेसबुक मधले पहिले 9 पेजेस. ओके, so better way, just go for that, read the content. आणि मी तुम्हाला उद्या ती नक्की 100% मला काय, मी तुम्हाला काय पाठवणार आहे, लिंक पाठवणार आहे. ओके, फॉर्मची. त्यामुळे पुन्हाच क्लिअर करतो एकदा मी की उद्या मी झूम मीटिंग नाही घेणार. उद्या मी फक्त आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपला एक फॉर्मची लिंक पाठवेन. तुम्हाला तो फॉर्म त्याच टायमिंग मध्ये कुठल्या 10:50 ते 11:20 जे टायमिंग आपल्या आयटीचं आहे, 10:50 ते 11:20 नंतर तो फॉर्म तुम्हाला ओपन होणार नाही, याची गॅरंटी मी देतो. त्यामुळे 10:50 ते 11:20 एवढ्या वेळेतच तुम्हाला तो फॉर्म सोडवायचा आहे. 30 मार्क्सचा सिंपल आहे. ऑब्जेक्टिव्ह आहेत, ट्रू ऑर फॉल्स, सिंगल करेक्ट आन्सर आणि 2 करेक्ट आन्सर, असा कन्सेप्ट आहे तो. त्यामुळे तुम्हाला हार्डली इट विल टेक 10 मिनिट्स टू सॉल्व दॅट पेपर. पण मी तरी सुद्धा काही टेक्निकल अडचण किंवा कनेक्टिव्ह इश्यू म्हणून मी तुम्हाला अर्धा तास वेळ देतोय 30 मार्क्स सोडवण्यासाठी. बरोबर. त्यातूनही जर तुमचं कोणाचं राहिलं तर जस्ट पर्सनली मेसेज मी, जर एखाद्याचं चुकून राहिलंच म्हणजे सॉल्व झालं नाही असं झालं समजा, किंवा त्यावेळेला कनेक्टिव्हिटी इश्यू आला किंवा काय आला, just give me a message personally, not on the group, so that I can send the link. I had prepared 3 separate question papers. 3 क्वेश्चन पेपर मी डेफिनेटली तयार केलेले आहेत. ज्याला पहिल्या सेशनला प्रॉब्लेम येईल, कोणत्या 10:50 ते 11:20च्या सेशनला प्रॉब्लेम येईल, त्याला तो पेपर नाही मिळणार, त्याला दुसरा पेपर मिळेल. सो ती काळजी मी घेईन की पेपर रिपीट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच टाइम इंटरमध्ये काय करायचं, सोडवायचं आहे. ओके फाईन. आता मी तुम्हाला सगळ्यांना माझी परत शेअर स्क्रीन करतोय. आय थिंक की सगळे जेवढे काही 26 पार्टिसिपंट्स आहेत, 25 पार्टिसिपंट, मी आशा करतो की या 26 पार्टिसिपेंटनी सगळ्यांनीच आपापलं फुल नेम हे काय केलं असेल, चॅट थ्रू मला पाठवलं असेल, सो दॅट मी तुमचा तो पर्टिक्युलर प्रेझेंटीसाठी मी ते कन्सिडर करेन. ओके, जस्ट वेट, अगेन आय एम गोइंग टू शेअर द स्क्रीन. फाईन. नाव ओके, एक सेकंद. दोन मिनिटं थांबा, मी पीपीटी चालू करतोय. त्यानंतर आय थिंक आपण सगळ्यांनी मेटा टॅग नंतर कॅस्केडिंग स्टाईल शीट, कॅस्केडिंग स्टाईल, इनलाईन सीएसएस झालं, इंटरनल सीएसएस, एक्सटर्नल सीएसएस झालं, क्लास आयडी सिलेक्टर झालेला आहे, सीएसएस क्लास सिलेक्टर झालं, स्पेसिफिक एलिमेंट सेट झालं, युनिव्हर्सल झालं, क्लास सिलेक्टर फॉर ग्रुप झालं. इथं नेक्स्ट जो पॉइंट आलाय तो आलाय बेसिकली टाइप्स ऑफ पोझिशनिंग.
आय थिंक सगळ्यांना माझा आवाज येत असेल अशी मी खात्री करतो. And I'm going to start with the next concept, that is types of CSS. Sorry, positionings. Okay. The concept काय positioningचा? तर पोझिशनिंग म्हणजे बेसिकली मला एखादा ऑब्जेक्ट, मग ती टेक्स्ट असो किंवा एखादी इमेज असो किंवा एखादा व्हिडिओ असो, मला पेज वरती कोणत्या एक्झॅक्ट सेक्शनला ठेवायचा आहे किंवा तो व्हेरीज करायचा आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जर मी तुम्हाला आता डाव्या कोपऱ्यामधून हलवून परत उजव्या कोपऱ्याला न्यायचं आहे किंवा बरोबर मला सेंटरला न्यायचं आहे किंवा आणि कुठं एक्झॅक्टली मला जिथं हवा तिथं ते मला पोझिशन करायचं आहे. हा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो तर पोझिशनिंग म्हणतो. आता बेसिकली पोझिशनिंग मध्ये काय तर पहिली पोझिशनिंगचा टाईप आहे तो स्टॅटिक पोझिशनिंग आहे. So what is the meaning of static positioning? So this is a default positioning and is not affected by top, bottom, left and right properties. तर बेसिकली काय कन्सेप्ट आहे टॉप, लेफ्ट, राईट प्रॉपर्टी म्हणजे काय तर कन्सिडर दॅट तुमच्या समोर जी तुम्हाला पूर्ण एंटायर स्क्रीन दिसते आता त्या स्क्रीनचा वरचा टॉप सेक्शन हा आहे टॉप. ओके. त्यानंतर लेफ्ट हाय, त्यानंतर राईट हाय आणि खाली काय तुमचा बॉटम आहे. तर या पोझिशनिंग मध्ये लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम ज्या काही आपण मार्जिन सेट करणार आहे याला काहीही महत्व असणार नाही, त्यामुळे ते अफेक्टच नाही करणार. ओके. आणि ही बेसिकली डिफॉल्ट पोझिशनिंग आहे. आता CSS हेल्प टू पोझिशन द HTML एलिमेंट. द पोझिशन प्रॉपर्टी इज युज्ड टू सेट position for an element. The element can be positioned using the top, bottom, left and right properties. The top, bottom, right, left property म्हणजेच काय तर in short I can say that these are some margins, so through which I can go for that. Okay. Now तर या कन्सेप्ट मध्ये की मला एक्झॅक्टली तो इलेमेंट कुठं ठेवायचा आहे, प्लेस कुठं करायचा आहे, त्याच्यावरती त्याच्या चार काय तर टाइप्स आहेत. त्यातलं पहिलं टाइप मी तुम्हाला सांगितलं स्टॅटिक, जे कोणत्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटमच्या व्हॅल्यूजना अफेक्ट करणार नाही. ओके. हे झालं स्टॅटिक पोझिशनिंग. दिस इज द डिफॉल्ट पोझिशनिंग. ओके. नेक्स्ट आहे फिक्स्ड पोझिशनिंग. मी सगळ्यांचं तुम्हाला हे वन बाय वन थोडेफार जे महत्वाचे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे. So let me finish first the theoretical part. So next is the fixed property is used to place an element into a fixed position relative to browser window. The fixed element will not move even the page is scrolled. आता खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. समजा एखादा ऑब्जेक्ट मी इथं ठेवलाय असं कन्सिडर करा. माझा माऊस जर तुम्हाला दिसत असेल ना तर असं कन्सिडर करू की एक मिनिट मी ऍनिमेटेड घेतो थोडस, जस्ट मिनिट. ठीक आहे. समजा मला माझा एलिमेंट या पर्टिक्युलर लोकेशनला प्लेस करायचं असं कन्सिडर करा. इथं प्लेस करायचं. आता याची पोझिशनिंग काय असणार आहे तुम्हाला सगळ्यांना हे जर दिसत असेल तर आय थिंक सो की मी तुम्हाला बघा आता थोडक्यात काय मला करायचं आहे. जस्ट मिनिट, आय विल गो फॉर दॅट अंडू. हा, मला एक्झॅक्टली माझा पोझिशन रेड केल्यामध्ये तिथे ठेवायचं आहे. आता फिक्स म्हणजे काय तर हे जे पेज आहे तुमच्या समोर एंटायर पेज आहे, या एंटायर पेजला थोडक्यात ह्या एंटायर पेजला हा जो ऑब्जेक्ट मी सर्कल प्लेस केलेला आहे याला काय ना काय तर पोझिशनिंग आहे. म्हणजे टॉप कडून मला किती सोडायचे आहेत पॉइंट्स, लेफ्ट कडून किती सोडायचे आहेत, राईट कडून किती सोडायचे आहेत आणि बॉटम कडून किती सोडायचे आहेत. तर एक्झॅक्टली म्हणजे काय द फिक्स प्रॉपर्टी इज यूज टू प्लेस एन एलिमेंट इन टू अ फिक्स्ड पोझिशन रिलेटिव्ह टू द ब्राउझर विंडो. ही एंटायर ब्राउझरची विंडो आहे आणि मला इथं बरोबर तो प्लेस करायचा आहे. The fixed element will not move even the page is scrolled. म्हणजे कन्सिडर की हा जो मॅटर आहे तो मॅटर इतका नाही, अजून खाली आहे आणि या साईडला स्क्रोल बार आला असं कन्सिडर करा. जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट फिक्स पोझिशनला ठेवला असेल तर तुम्ही तुमचं पेज स्क्रोल जरी केलं तर तो तिथून हलणार नाही. बरोबर. जसं आपण आजकाल बघतो बघा की आपण व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला आपण एखादी इमेज 3D मध्ये पाठवतो आणि सांगतात त्याला की रोटेट युअर स्क्रीन, मोबाईल स्क्रीन. जशी स्क्रीन रोटेट होते तसे काय होतं तो ऑब्जेक्ट काय होतो हलतो, फिरतो. बरोबर. किंवा तुम्ही जरी टच करून जरी खाली वरती ओढलं तर तो काय होतो स्क्रोल होतो, मूव्ह होतो ऑब्जेक्ट किंवा ती इमेज काय असेल. त्या प्रकारचा कुठलाही पॉइंट इथे येणार नाही, फिक्स मध्ये येणार नाही. तो कुठे येणार आहे नेक्स्ट पॉइंट मध्ये येईल, रिलेटिव्ह मध्ये येईल. पण इथं मात्र तो फिक्स राहील, त्या जागेवरून तो हलणारच नाही एनी कॉस्ट. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज काय फिक्स आहेत. कोणत्या? टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फिक्स्ड पोझिशनिंग. आणि इथे तुम्हाला पॉइंट व्हॅल्यूज स्पेसिफाय कराव्या लागतात.
ओके, त्या कशा करायच्या आपण नंतर बघूया. सध्या फक्त लक्षात ठेवा की फिक्स म्हणजेच काय, एक्झॅक्ट लोकेशनला तो अजिबात मूव्ह होणार नाही. इफ यू मूव्ह युअर पेज ऑर स्क्रोल युअर पेज हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली, तो त्याच्यामध्ये काही त्याला अफेक्ट होणार नाही. आता तुम्हाला असं वाटतं की तो चेंज झाला पाहिजे, म्हणजे काय, तर मी जसं मग तुम्हाला म्हटलं की मी पेज स्क्रोल केलं की किंवा माझे कंटेंट जे असतील वरच्या बाजूचे त्याच्यावरती मी काय ठेवणार आहे, सगळं डिपेंड ठेवणार. त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह पोझिशनिंग म्हणतो. तर रिलेटिव्ह म्हणजेच काय, दिस प्रॉपर्टी यूज टू सेट द एलिमेंट रिलेटिव्ह टू इट्स नॉर्मल पोझिशन. याचा अर्थ सरळ असा आहे की समजा तुम्ही जर फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की तुमचा जो आत्ताचा जो काही ऑब्जेक्ट आहे हा फिक्स मध्ये नाहीये, कशामध्ये, रिलेटिव्ह मध्ये आहे. आणि तुम्ही इथून वरून किती सोडलेले, समजा 10 पॉईंट सोडले, 10 पिक्सल सोडलेले. ओके, आता इथं 10 पिक्सल मध्ये काय काय आहे, तर स्टॅटिक पोझिशनिंग आहे, फिक्स पोझिशन, हा मॅटर आहे असं कन्सिडर करा. मी काय केलं, समजा कोडिंग मध्ये या फिक्स पोझिशनच्या खालच्या बाजूला म्हणजे स्क्रोलच्या खालच्या बाजूला मी काय केलं, हे ऍब्सोल्यूट पोझिशनचा मॅटर इथं आणला. तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय यायला पाहिजे, खाली यायला पाहिजे ना, हा वरती गेला पाहिजे, हा खाली यायला पाहिजे. तर असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणजे ऑब्जेक्ट तुमचा मूव्ह झाला पाहिजे अकॉर्डिंग टू युअर नीड. तर त्याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह पोझिशनिंग म्हणतो. म्हणजे दॅट ऑब्जेक्ट can change its position depends upon the matters which are present at the top of that particular object. म्हणजे वरून किती आहे त्याच्यावरती तो काय ऑब्जेक्ट काय होणार, मूव्ह होणार आहे. इव्हन तुम्ही लेफ्ट साइडनं कंट्रोल करू शकता, राईटने कंट्रोल करू शकता, बॉटमनी कंट्रोल करू शकता. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह पोझिशनिंग. ओके, अँड द लास्ट इज ऍब्सोल्यूट पोझिशनिंग. आता ऍब्सोल्यूट आणि बघा, दिस प्रॉपर्टी सेट्स अन एलिमेंट ॲट अ स्पेसिफिक लोकेशन. It is not affected by the flow of the page. This property positions the element at the specific coordinates related to your screen top and left. आता मात्र इथं कसं येतं की कन्सेप्ट काय, फक्त इथं हे लक्षात घ्या, टॉप आणि लेफ्ट हा जो कन्सेप्ट आहे हा महत्वाचा आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ टॉप अँड लेफ्ट? तर बेसिकली काय की जो इलेमेंट फिक्स नाही होणार आहे तो अजिबात चेंज नाही होणार. फक्त इथं मात्र काय सांगितलं बघा, दिस प्रॉपर्टी पोझिशन द एलिमेंट ऍट अ स्पेसिफिक कोऑर्डिनेट्स रिलेटिव्ह टू, जस्ट अ मिनिट, आय विल गो फॉर दॅट. ओके, हा, रिलेटिव्ह पोझिशनिंग द एलिमेंट ऍट द स्पेसिफिक कोऑर्डिनेट रिलेटिव्ह टू युअर स्क्रीन. फक्त रिलेटिव्ह असणार आहे, फक्त तो कोणत्या दोन गोष्टीमध्ये रिलेटिव्ह असणार आहे, तो फक्त आणि फक्त टॉप आणि लेफ्ट असेल. त्याला बॉटम आणि राईट स्पेसिफाय होणार नाही. जसं मी रिलेटिव्ह मध्ये म्हटलं, तुम्ही सगळ्या बाजूनी कंट्रोल करू शकता, लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम. तसं इथं मात्र ऍब्सोल्यूट पोझिशन मध्ये तो टॉप आणि लेफ्टलाच फक्त जुमानेल, बाकी कुणाला जुमानणार नाही. इन शॉर्ट म्हणजे अफेक्शन त्याचं जे काय इफेक्ट होणार आहे तो इफेक्ट हा टॉप आणि लेफ्ट याच्यामध्येच होईल. त्याच्यामध्ये काही ती मात्र शंका असणार नाही. मी पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करतो बघा की टाइप्स ऑफ पोझिशनिंग म्हणजेच काय. तर पोझिशनिंग हा काय करतोय कन्सेप्ट की प्लेस युअर ऑब्जेक्ट ऍट द स्पेसिफिक लोकेशन. आता याच्यामध्ये काय तर 4 टाइप्स आहेत. एक आहे स्टॅटिक पोझिशनिंग, दुसरं आहे ऍब्सोल्यूट पोझिशनिंग, फिक्स पोझिशनिंग आणि रिलेटिव्ह पोझिशनिंग. आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय तर स्टॅटिक पोझिशनिंग म्हणजे काय तर दिस इज द डिफॉल्ट पोझिशनिंग अँड इट इज नॉट अफेक्टेड बाय अ टॉप बॉटम. म्हणजे काही संबंध नाही त्या टॉप बॉटम मार्जिनचा, ते स्वतःच काम करेल. फिक्स मध्ये तुम्हाला स्पेसिफिक लोकेशन तुम्ही देताय, त्या लोकेशनला तो फिक्स होतो, तो चेंज होणार नाही. जर तुम्ही तुमचं पेज काय केलं, स्क्रोल केलं तर ती त्याची जागा सोडणार नाही. रिलेटिव्ह पोझिशनिंग मध्ये तुम्ही त्याच्यावर किती एलिमेंट्स आहेत, म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या वरच्या बाजूला किती लाईन्स आहेत टेक्स्टच्या, किंवा एखादा वर ऑब्जेक्ट आहे का, याच्यावरती काय राहतं, डिपेंड राहतं. त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह पोझिशनिंग म्हणतो. आणि सगळ्यात शेवटला काय तर ऍब्सोल्यूट पोझिशनिंग आहे. ऍब्सोल्यूट पोझिशनिंग मध्ये एक नक्की होतं की बेसिकली टॉप आणि लेफ्ट या दोनच गोष्टीचा इफेक्ट त्याच्यावरती होतो, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा इफेक्ट होत नाही. ओके, बिफोर गोइंग टू स्टार्ट विथ दिस I can say that list tag in HTML, I want to clear some basic concepts of the, just a minute, I will go for that. I want to check whether it is there or not. Positioning in CSS, just a minute, I will check it. Relative and absolute positioning. Okay, I'll go for that. Just take a snapshot, just wait, I will go for just a minute, I will just a minute, I will erase that. Okay.
ओके, आता एक काम करा सगळ्यांनी, हा जो आहे ना हा थोडासा हे करा, काय म्हणतो आपण त्याला, स्नॅपशॉट घ्या या कोडचा स्नॅपशॉट घ्या. ओके, आता याच्यामध्ये आपण काय वापरलंय हा कन्सेप्ट थोडासा महत्वाचा आहे. तुम्हाला इथं सीएसएचा थोडासा कन्सेप्ट आठवत असेल तर डॉट जो कन्सेप्ट आहे, डॉट आयडी स्पेसिफायर. ओके, तर बेसिकली क्लास सिलेक्टर हा डॉटनी असतो, क्लास सिलेक्टर. त्यामुळे इथं मी क्लास सिलेक्टर वापरलाय, त्याच्यामध्ये डॉट साइन वापरलं, त्याच्यामध्ये त्याचं नाव दिलं, त्या क्लास सिलेक्टरला फर्स्ट नाव दिलं, फर्स्ट. ओके, आणि याच्यामध्ये मी काय काय यूज केले बघा. आता इथं प्रॉपर्टी कोणती असणार आहे पोझिशनिंगची, तर पोझिशन असं असणार आहे. हे समजून घ्या पहिला अगोदर. याच्यापूर्वी आपण सीएसएच्या प्रॉपर्टी बघितल्या होत्या, आपण आता पोझिशनिंगच्या प्रॉपर्टी बघतोय. पोझिशनिंग प्रॉपर्टी मध्ये पोझिशन हा एक वर्ड असतो आणि त्याच्यानंतर टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटम हेच काय असतात, चार त्याचे मार्जिन्स असतात. ओके, पोझिशन हा फिक्स आहे, त्या पोझिशनच्या व्हॅल्यूज मात्र चार असतील, कोणत्याही चार, मग ते ऍब्सोल्यूट असेल, रिलेटिव्ह असेल, फिक्स्ड असेल. ओके, म्हणजे मला सांगायचा उद्देश काय की, तर ज्या पोझिशनच्या आपल्या चार टाइप्स आहेत, स्टॅटिक पोझिशनिंग, फिक्स पोझिशनिंग, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट, याच्या चार पैकी कुठली एक व्हॅल्यू इथं सेट होईल. आपल्याला प्रॅक्टिकली दोनच गोष्टी बघायच्या, एक रिलेटिव्ह आणि एक ऍब्सोल्यूट. ओके, आता कारण याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन जास्त विचारतील शक्यता आहे किंवा विचारणार 100%. तर कसं केलं बघा, मी डॉट फर्स्ट पोझिशन काय केलं, मी रिलेटिव्ह केलं, टॉप 10 पिक्सेल्स केलं. ओके, आता याच्यामध्ये इथं जे बघा, पोझिशन ही प्रॉपर्टी आहे, त्याची व्हॅल्यू रिलेटिव्ह आहे. त्याच्यानंतर टॉप हे काय -10 आहे आणि राईट काय तर -10 आहे. ओके, आता दुसरा मी सिलेक्ट वापरला डायरेक्ट, इथे सीएसएस नाही वापरलं, मी काय वापरलं, आपला पोझिशनिंग नाही केलं किंवा क्लास आयडी वापरला, डायरेक्ट काय केलं, सिलेक्ट घेतला S2 आणि त्याची S2 च्या एलिमेंटची पोझिशन करतोय मी ऍब्सोल्यूट म्हणजे एक्झॅक्ट. तर इथं लेफ्ट काय केलं मी 10 पिक्सेल्स केलं. पीएक्स म्हणजे पिक्सेल, लक्षात घ्या, पीएक्स म्हणजे पिक्सेल्स आणि पीटी म्हणजे पॉइंट्स. ओके, तर नॉर्मली आपण पिक्सेल व्हॅल्यूज वापरतो, पीएक्स म्हणजे पिक्सेल आणि तर बेसिकली इथं आपला कन्सेप्ट आहे. तर इथं H2 H1 मध्ये काय कन्सेप्ट आहे आणि S2 मध्ये काय कन्सेप्ट आहे. इथे S2 मध्ये मी पोझिशन ऍब्सोल्यूट केले, म्हणजे S2 मधला जो काय दिस इज हेडिंग 2 म्हणलेला आहे, हे मला एक्झॅक्टली लेफ्ट कडून 100 पॉईंट सोडून, राईट टॉप कडून 150 पॉईंट सोडून जो एक्झॅक्टली एरिया येईल त्या एरियामध्ये मला तो काय करायचा, दाखवायचा आहे. कुठला, दिस इज हेडिंग 2. आणि H1 या याच्यामध्ये मी काय यूज केले तुम्हाला इथं कळेल, क्लास इज इक्वल टू फर्स्ट. आपण ज्यावेळी क्लास सिलेक्टर शिकलो त्यावेळी आपण वापरलो होतं की क्लास ऍट्रिब्यूट आहे आणि त्याची व्हॅल्यू मात्र काय असते, तर या डेफिनेशन मध्ये दिलेली व्हॅल्यू डॉट. डॉट हा ऍक्सेस स्पेसिफायर आहे कोणाचा, क्लासचा. आणि हॅश कोणासाठी वापरतो आपण, आपला काय म्हणतो आपण त्याला, आयडी साठी वापरतो. स्टार कोणासाठी वापरतो, तर युनिव्हर्सल साठी वापरतो. ह्या थोड्याशा गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला डेफिनेटली त्याचा पुढे जाऊन युज होणार, ऍप्लिकेशन प्रत्येक कोड मध्ये होणारच आहे त्याचा. तर क्लास इक्वल टू फर्स्ट. सो व्हॉट इज मीनिंग ऑफ फर्स्ट, फर्स्ट इज द नेम ऑफ द सीएसएस क्लास सिलेक्टर डेफिनेशन, क्लास सिलेक्टर म्हणून आपण त्याला. आणि हे जे दिस इज हेडिंग आहे ती मला कशी पोझिशन करायचं, रिलेटिव्ह करायचं आहे. आणि टॉप काय असेल -10 px असेल, राईट काय असेल -10 px असेल. ओके, मी हा कोड सेव्ह करतो आणि तोच कोड मी एक्झिक्यूट करतोय. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट सो दॅट आय कॅन एक्झिक्यूट द सेम. ओके फाईन, मी एक्झिक्यूट करतोय तो. आता तुम्हाला इथं कळालं असेल एक्झॅक्टली काय आलंय. आता मी हा तुम्हाला कोड इथं एक्झॅक्टली त्याच्याबरोबर शेअर करतो, 2 मिनिटं. हा बघा, ओके जस्ट मिनिट, आय विल ऍडजस्ट दॅट. हा, आता दिस इज हेडिंग 1 हा जो कन्सेप्ट आहे, आता हेडिंग 1 मध्ये काय आहे, तर फर्स्ट आहे. तर पोझिशन काय सांगितलं, रिलेटिव्ह सांगितलंय, रिलेटिव्ह. आता जर तुम्ही बघितलं तर रिलेटिव्ह काय करतं की त्याच्यावर काय अजून आहे का, दिस इज हेडिंग 1च्या अजून वरती काय आहे का, तर काहीच नाही. त्यामुळं -10 px आणि टॉप कडून -10 आणि राईट कडून -10 px सोडून तो काय करेल, ते ऍडजस्ट करेल. ओके, पण त्याच्यानंतर महत्वाचं काय, तर S2 मधला एलिमेंट आपण ऍब्सोल्यूट केलाय. ऍब्सोल्यूटचा अर्थ तुम्हाला कळाला की ऍब्सोल्यूट पोझिशन मध्ये लेफ्ट किती असणार आहे, 100. बघा तुम्ही जर बारकाईने बघितलं लेफ्ट साइड कडून, म्हणजे हा जो स्पेस आहे हा स्पेस सोडलेला आहे त्यानं. मी कुठे जे अलाइनमेंट वापरले का नाही वापरलेले, मी लेफ्ट कडून किती पॉईंट पिक्सेल सोडतोय, 100 पिक्सेल दिसतोय. आणि टॉप कडून किती, तर इथून ते इथपर्यंत जो आहे तो कन्सेप्ट आहे तो 150 पिक्सेलचा आहे. त्यामुळे 150 पिक्सेल टॉप कडून आणि लेफ्ट कडून काय असणार आहे, 100 पिक्सेल. या एक्झॅक्ट लोकेशनला हा पोझिशन झालेला आहे, म्हणजे तो म्हणजे काय, तर ऍब्सोल्यूट पोझिशनिंग आहे.
ओके ओके फाईन. आपली मीटिंग एक 10 मिनिटांमध्ये संपणार आहे. मला फक्त एवढं सांगा की या गोष्टीचा तुम्हाला काही अर्थ लागला का, म्हणजे कळालं का नाही कळालं. ज्यांना ज्यांना कळालं असेल त्यांनी रेज हँड करा, ज्यांना कळालं नसेल त्यांनी रेज हँड करू नका. समजलं असेल तर रेज युअर हँड, समजलं नसेल तर डोंट रेज द हँड. If you don't know how to raise the hand, just you can type in the chat box also. Okay, I think अथर्व कांबळे, आकांक्षा पवार, धैर्यशील गाडगे. ओके, धैर्यशील गाडगे नाव. हा, सबमिट युअर रिस्पॉन्स. आय एम वेटिंग फॉर दॅट. नो इश्यू. ज्याला खरोखर कळालं नसेल तर यू कॅन आस्क मी, नो इश्यू. सिंपल आहे रे. रिलेटिव्ह पोझिशनिंग आणि ऍब्सोल्यूट पोझिशन मध्ये फरक काय, तर रिलेटिव्ह पोझिशन काय करतं त्याच्यावरती काय आहे का, मी ते तुम्हाला एका मिनिटात दाखवतो. ओके फाईन. म्हणजे चौघांना काय ते कळलं नाही असं मला वाटतंय. अथर्व कांबळे, गुल्फशा, आता देत आहेत सगळे रिस्पॉन्स. बरं ठीक आहे, असो. मी पुन्हा एकदा थोडस रिव्ह्यू करतो त्याला. हे लक्षात घ्या की समजा आता फॉर एक्झाम्पल मी इथं काहीतरी लिहिलं, समजा काही पण द्यायचं, मी इथं टाईप केलं आणि मी हा कोड सेव्ह करतो, आता फाईल सेव्ह करतो. बघा, मी इथे एक्स्ट्रा स्टेटमेंट ऍड केले जे तुम्ही मला स्नॅपशॉटमध्ये घेतलेले नाही, तर मी हा कोड रिफ्रेश करतो. आता तुम्हाला कळालं असेल एक्झॅक्टली काय. बघा की डेफिनेटली पोझिशन माझी रिलेटिव्ह कुणाला आहे, तर फर्स्टला. फर्स्ट म्हणजे H1 आहे. आणि H1 मध्ये मी काय लिहिलंय, तर -10px आणि हे 10px आहे. त्यामुळं पहिला अगोदर फर्स्ट स्टेटमेंट आहे, याला काहीच कुठला इफेक्ट नाही, त्यामुळे ते दिसेल. आणि त्याच्यानंतर मग रिलेटिव्ह झालं. रिलेटिव्हचा अर्थ काय आला, रिलेटिव्ह म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला काय आहे का, तिथून मग त्या काय करेल, सांगितल्याप्रमाणे -10 पिक्सल व्हॅल्यू सोडेल, अदरवाईज ते सोडणार नाही. आता जर मी इथं समजा काहीतरी 150 पिक्सेल केली समजा टॉप कडून आणि सेव्ह केलं, तर यू कॅन गेट द इफेक्ट ऑफ दॅट ऑल्सो. बघा, इकडून 50 सोडले त्यानं, पण कुठून सोडले 50 त्यानं, हे 50 पिक्सेल कुठून सोडले हे महत्वाचं आहे. त्याने काय केलं, या लाईन पासून, म्हणजे ही जे स्टेटमेंट आहे इथून खाली काउंट होतं तिचं. ओके, आता मला समजा इथून काय करायचंय, अगेन आय वॉन्ट टू गो फॉर लेफ्ट, LEFT, लेफ्ट. मला किती हवा आहे, तर 100 पिक्सेल हवा आहे समजा, 100 पिक्सेल. सो तो काय करेल, 100 पिक्सेल सेट करेल. ओके, मी सेव्ह करतो, फाईल सेव्ह, अँड अगेन रिफ्रेश इट. बघा, त्यानं परत 100 पिक्सेलची इकडून लेफ्ट कडून सोडला, पण टॉप किती आहे, 50च आहे, हे लक्षात घ्या. आता मी काय करतो, इथं टॉप काय करतो, बरोबर 100 करतो. ओके, आणि मी सेव्ह करतो. ओके, गो फॉर दॅट रिफ्रेश पार्ट. बघा, यानं जागा नाही सोडली, कुणी जागा नाही सोडली, S2 वाल्यानं जागा सोडली नाही का, तर S2 वाला मला म्हणणार आहे, मी इव्हन इथं जर थोडं अजून वाढवलं, 110 जरी केलं, तर मला माहिती आहे की S2 वाला आपली जागा सोडणार नाही, तो त्याच्यावरती ओव्हरलॅप होणार. हो, ओव्हरलॅप काय अडचण नाही, पण मी माझी जागा सोडणार नाही. सो दिस इज कॉल्ड एज अ ऍब्सोल्यूट पोझिशनिंग. S2 ने आपली जागा बदलली का रे, नाही बदलली, कारण का त्याची काय पोझिशनिंग ऍब्सोल्यूट आहे. आणि रिलेटिव्ह मात्र काय, तर फर्स्ट म्हणजे जो H1 हेडिंग मधला आहे, त्यामुळे ते तिच्यावरती ओव्हरलॅप होतं. ओके, आय थिंक आता हे तुम्हाला क्लिअर, ज्यांना काही प्रॉब्लेम होता त्यांना हे क्लिअर झालं असेल, ऍब्सोल्यूट म्हणजे काय, रिलेटिव्ह म्हणजे काय. आय एम गोइंग टू स्टॉप द स्क्रीन. हा, टेल मी वेदर whatever I had discussed right now you understood or not. हा, ज्याला समजलं नाही त्यांनी त्याचा माईक ऑन करून बोलू शकता प्लीज. Sir. हा, बोल. Sir, if H2 position is also relative, then it will come down, sir. Definitely it will come down. कारण रिलेटिव्ह काय करतं, रिलेटिव्ह त्याच्या वरच्या किती ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यापासून ते काउंट करतं. म्हणून मगाशी बघितलंस का तुम्ही, जरी तुम्ही 1-2 मिनिटं, तुम्हाला मी स्क्रीन परत पुन्हा एकदा शेअर करतो. मगाशी मी तुम्हाला हा एक कन्सेप्ट दाखवला होता बघा. आता हा मी रन करतो आणि अगेन जस्ट वेट, आय विल शो यू. ओके, हिअर नाव. ओके, मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं रे, आता मला सांगा, इथं लक्ष द्या, इथं मी टॉप जरी 100 ठेवलं, बरोबर नाही, तर हे 100 काउंट कुठून करते, ते या लाईन पासून इथं खाली काउंट करतात. ओके, म्हणजे नियर अबाउट दॅट ओनली. आता इथं जर मी रिलेटिव्ह ठेवलं तर काय होईल बघूया, आपण चेक करू. इट इज RELATIV, रिलेटिव्ह. जस्ट सेव्ह दिस अँड रिफ्रेश द कोड. यू गॉट दॅट पॉइंट. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, ओव्हरलॅप होत नाही ते. म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे थोडक्यात फ्लेक्झिबल झाला. फ्लेक्झिबल म्हणजे आय कॅन ऍडजस्ट, जे आपण म्हणतो ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होणं गरजेचं. ऍडजस्ट म्हणजे काय, कुठून कुठेतरी आपण आपल्या युजना, आपल्या कुठल्या तरी चॉईसला कुठं ना कुठं आपण काय करतो, काय कॉम्प्रोमाइज करतो. दॅट इज रिलेटिव्ह.
रिलेटिव्ह तेच करतं. मी ऍब्सोल्यूट असं म्हणजे थोडक्यात काही माझंच खरं, मी माझा इगो थोडक्यात. त्यामुळे हा फरक आहे रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट मध्ये. ऍब्सोल्यूटला तो त्याची जागा सोडणार नाही, रिलेटिव्ह मात्र काय करेल, त्याच्यावरती प्लस मायनस काय असेल ते करेल. इज दॅट क्लिअर उषश्री? Yes, sir. Okay. Anything else? If you have any doubt, then ask me right now regarding positioning, because this much I want to clear today's session. Actually, I want to go for that rest of the part in the on Saturday's lecture. Tomorrow, keep in mind, you have to study. I don't want to go for tomorrow's online class. Actually, I will provide you the concept of one form that I was designed through the Google itself. I will send that link of form. You have to click on that form link and fill the entries properly. तुमचं नाव, याच्या अगोदर मी तुम्हाला 2-3 त्याचं हे घेतलेलंच आहे, डेमो घेतलाय, त्यामुळे त्याची काही अडचण राहणार नाही, तुम्हाला सगळ्यांना करता येईल. हा, सगळ्यांना क्लिअर असेल उद्याच्या एक्झामच्या विषयी तर प्लीज रेज युअर हँड्स. पुन्हा एकदा रेज हँड करा. उद्याच्या एक्झामचं सगळ्यांना क्लिअर असेल? हा, ओके फाईन. अथर्व कांबळे, व्हॉट इज द प्रॉब्लेम? साक्षी शिंदे, सानिका कोकरे. ओके ओके ओके, नाउ यू गॉट दॅट. ओके फाईन, थँक्यू. So tomorrow there will be a, I can say that one test of 30 marks, and I will consider this test as a unit test. Okay, so be prepared of this. Don't think that I am not going to count that marks. Now this particular test, tomorrow's marks will be counted, so for the your academic year itself. Okay, so without fail, and if you have any problem, if you are not getting that form, you just give a personal message to on my this one number itself, so that I will provide the sufficient solution for that. Okay, but think that you have to complete at any cost. You have to complete the session within 10:50 to 11:20. Okay, not more than that. Is that clear? Okay, just on the mic and say yes. All of you, you can say the yes, or otherwise I'm going to end the meeting, because your next session will start at okay 11:30, I think so. Clear as again na? Yes, sir. Okay. Yes, sir. केमिस्ट्री लेक्चरला Yes, काय, sir. केमिस्ट्री लेक्चरला काय Sir. प्रॉब्लेम झाला होता? आय थिंक सो. काय जॉईन होता येत नव्हतं का तुम्हाला? बरेच लोकांनी मला मेसेज पण केले होते, काय नॉट एबल टू जॉईन. ओके फाईन, असो. ठीक आहे, थोडं एक अजून 2-3 दिवस थोडंसं ते ऍडजस्ट व्हायला लागेल, कारण नवीन ऍप्लिकेशन आलं, परत त्याची नवीन सेटिंग आली सगळे, त्यामुळे थोडंसं टीचरना पण ते कळे, पण थोडंसं वेळ लागेल. ओके फाईन, ठीक आहे. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड सो दॅट आय कॅन सेव्ह द प्रेझेंटी. आय थिंक ऑल यू हॅव सेंड द, सगळ्यांनी पाठवले ना मला मेसेज? मी सेव्ह करतोय 2 मिनिटात. नाव पूर्ण पाठवलं असेल सगळ्यांना, सगळ्यांनी पाठवलं असेल. ओके फाईन, जस्ट मिनिट, आय विल सेव्ह द प्रेझेंटी. हा, मी सेव्ह केलेलं आहे. ओके, बाय बाय राईट नाव. विल सी ऑन टुमॉरो 10:30. डोंट लॉग इन थ्रू झूम. झूम थ्रू लॉग इन करायचं नाही माझ्या सेशनला. मी फक्त फॉर्म पाठवेन, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फॉर्म भरायचा. उद्या सेशन तेच आहे पूर्णपणे. टेक युअर ओन टाइम, दॅट 30 minutes टू सॉल्व द दिस वन. डोंट चीट, डोंट सी. Means I can say that okay, tomorrow you all are supposed to do one thing. I will send the link. You have to join with your videos. That will be better for me, so that I can easily understand who is cheating with me. Okay, there is slightly change in tomorrow's meeting. I will conduct the Zoom meeting. I will send the Zoom address, meeting address. You have to click and join. After that, I will send one link to you through WhatsApp group. You have to on your cameras and you have to solve. Okay, you have to solve it. Okay, first join the Zoom meeting on your cameras and solve the paper, so that I can see from here itself who is cheating and who is not. Okay, without fail you are supposed to join through Zoom. Thank you so much. Okay, bye bye from here. We'll see you tomorrow. Clear is again na? Ha, सगळ्यांना क्लियर आहे मला माहिती. Yes. Raise the hand so that I can understand Yes. that all things are clear to you. Okay, tomorrow you are supposed to on the camera. First of all, join through Zoom on the camera, and then minimize it. The application you are supposed to minimize, and after that open the WhatsApp group, and then just click on the link that I will send through this one. Okay, fine. Sakshi Jadhav, just my son is telling that you are not raise your hand. Okay, fine. Thank you so much. Tomorrow, sir. Now she has done. Okay, fine.
Again, Suhani Tanaji Gaikwad, what is the issue with you?